नमस्कार, मी श्रेयस मराठे. नमस्कार, मी अन्वय मराठे. नमस्कार, मी पूजा श्रेयस मराठे. आम्ही तिकडे ठाण्यावरनं आलोय आणि ईशा टूर सोबत ही पहिलीच आमची ट्रिप आहे. आणि ऑफबीट हिमाचल निवडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे बाकी सगळी जी ठिकाणं आहेत हिमाचलमधली ती जास्त क्राऊडेड आहेत, बरेच वेळेला झालेली पण आहेत, लोक जातात पण. सो यांची टूरची आयटनरी बघूनच ठरवलं की ऑफबीट हिमाचलला यायचं, कारण काहीतरी नवीन बघता येईल, काहीतरी नवीन एक्सप्लोअर करता येईल. सो म्हणून आम्ही आलो. आणि मी आत्माराम परब सरांचे पहिले आभार मानेन की त्यांनी ऑफबीट हिमाचल अशी टूर ऑर्गनाईज केली काहीतरी. आणि दुसरं, मी त्यांचं पुस्तक रिसेंटलीच वाचलं होतं की लडाख प्रवास अजून चालू आहे, त्यामुळे लडाखला जायचंच आम्ही प्लॅन करत होतो, पण समाव ते नाही जमलं. सो मग काय करायचं, तर ईशा टूर बरोबर जायचंच म्हणून आम्ही ऑफबीट हिमाचल हे पक्क केलं की इकडे तरी जाऊया. आणि खरंच ऑफबीट हिमाचल हे ऑफबीट हिमाचलच आहे. हॉटेल्स पण ऑफबीट होती आणि रस्ते वगैरे सगळं एकदम ऑफबीटच होतं खूप. आणि ड्रायव्हर काका खूप छान गाडी चालवत होते, त्यामुळे खूप मजा आली आम्हाला ट्रिपमध्ये. एकदम सेफ चालवत होते, एकदम सेफ चालवत होते. अजून इकडची ऑफबीट वर्ल्ड बघून मला खूप छान वाटलं आणि इकडची सगळी ठिकाणं होती ती पण खूप आवडली मला. त्याच्यातलं काही ठिकाणं मला इतकी आवडली, त्याची मी काही नावं सांगतो. ती म्हणजे जाना वॉटरफॉल व चोई वॉटरफॉल. तिथे आणि खूप मजा केली मजा आणि केली. पाण्यामध्ये पण आम्हाला खेळता आलं. आणि सगळ्यात हायलाइट जो आजचा होता तो म्हणजे पराशर लेक. तो तर म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये असं ठिकाण असेल असं इमॅजिन पण केलं नव्हतं मी. ईशा टूर्समुळे आम्हाला बघायला मिळालं. आणि अटल सेतू, अटल टनेल, ते तर खूपच म्हणजे मजा आली. कधीपासून जायचंय असं चालू होतं आणि त्याच्यातनं खरंच तो अनुभव घेण्यासारखा आहे. सो नक्की सगळ्यांनी तिकडे जा. आमच्या टूर ऑपरेटर्स मनीषा मॅडम आणि सुजाता मॅडम या दोघींचे खास आभार, कारण त्या दोघींना इतकं इनडेप्थ नॉलेज आहे आणि त्यांनी इतके छान टूर कंडक्ट केली. त्यामुळे आता पुढच्या वेळेला आम्ही तर त्यांना सांगितलं तुमची कुठे टूर जाणार असेल तर आम्हाला सांगा, तुम्ही टूर गाईड असाल तर आम्ही नक्कीच येऊ. नक्की. खूप छान ऑर्गनाईज केली. खूप सगळी हॉटेल्स खूप छान होती. जेवण, ब्रेकफास्ट खूप छान होते. लंच, डिनर खूप सुंदर होतं आणि आम्हाला लोकल फूड पण खायला मिळालं, त्यामुळे अजून मजा आली. फक्त आपण जे नेहमी खातो ते पदार्थ नाही, तर इथलं पहाडी जेवण जे आपण म्हणतो ते मिळालं, त्यामुळे अजून खूप छान वाटलं. सो नेक्स्ट टाइम अजून आम्ही लोकांना नक्की सांगू की ईशा टूर बरोबर ही टूर तर कराच, पण नेक्स्ट लेह लडाख आमचं तरी फिक्स आहे करायचं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.